श्रीराम साधक हो. आजपासून आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांची आणि श्री भाऊसाहेबांची पहिली भेट 1875च्या आसपास झाली असावी. त्या भेटीतही एक वेगळेपणा आहे. त्यावेळी श्री महाराज गोंदवल्यात होते आणि कुलकर्णी पण चालवत होते. भाऊसाहेब त्यांच्या फिरतीच्या कामामुळे गोंदवल्यात मारुतीच्या देवळात मुक्कामाला थांबले होते. साधारणपणे गुरूच्या शोधात शिष्याने जाणे असं आपल्याला पाहायला मिळतं, पण इथे पाण्यालाच तहान लागल्याची उलटी खूण आपल्याला पाहायला मिळते. श्री महाराजच भाऊसाहेबांना शोधत तिथे गेले आणि वर मी कुलकर्णी असल्यानं गावात येणाऱ्या पाहुण्याची व्यवस्था पाहण्याचं माझं कामच आहे असं भाऊसाहेबांना म्हणाले. त्यावेळचं श्री महाराजांचं रूपही देखणं होतं. भगवी कफनी, डोक्याला टोपी, पायात खडावा, कपाळाला मोठं गंध, त्यात पुन्हा तरुण वय, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं तेज. यामुळे भाऊसाहेबांचं त्यांच्याबद्दल एकदम चांगलं मत झालं असावं. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराज पुन्हा भाऊसाहेबांकडे गेले. त्यावेळी भाऊसाहेब त्यांचं आन्हिक करण्याच्या बेतात होते. श्री महाराजांनी अगदी सहज, आपण काही देवाचं करता का असं विचारलं. त्यावर संध्या करतो आणि गीता वाचतो असं अगदी साधं उत्तर भाऊसाहेबांनी दिलं. त्यावर गीतेचा 9वा अध्याय वाचावा असं श्री महाराज बोलले. घटना म्हणून पाहिली तर ती अगदी साधीच आहे, पण त्यांच्या पुढे झालेल्या भेटीत श्री महाराजांनी या घटनेची आठवण भाऊसाहेबांना दिली आणि 25 वर्षांची पोकळी क्षणात भरून निघाली. आणि श्री महाराजांनी भाऊसाहेबांना आपलंसं केलं ते कायमचं. परंतु ह्या भेटीनंतर पुढल्याच महिन्यात पुन्हा भाऊसाहेबांचं येणं गोंदवल्याला झालं. त्यावेळी पुन्हा त्यांची भेट झाली. त्यावेळी मात्र जरा निवांत भेट झाली. खूप गप्पा झाल्या, अर्थात त्या देवाच्याबद्दलच असणार. दुसऱ्या दिवशी सकाळीच श्री महाराजांची आणि भाऊसाहेबांची दृष्टीभेट झाली आणि दोघांनाही दुसऱ्याला जेवायला बोलवावंसं वाटलं. भाऊसाहेबांनी तसं निमंत्रण देण्याआधीच त्या अंतर्यामी महात्म्यानं आज आपण माझ्याकडे जेवायला यावं असं भाऊसाहेबांना सांगितलं. त्यावर भाऊसाहेबांनी मीच आपल्याला जेवायला बोलवणार होतो असं सांगून निमंत्रणाचा केविलवाणा प्रयत्न करून बघितला, पण आपणच माझ्याकडे आलं पाहिजे असं आग्रहाचं बोलावणं करून श्री महाराजांनी भाऊसाहेबांना जिंकून घेतलं. त्या दिवशी भाऊसाहेब श्री महाराजांकडे जेवायला गेले. जेवणखाण विश्रांती होऊन भाऊसाहेब निघाल्यावर श्री महाराजांनी आपलंही एक अवघड काम त्यांच्याकडून करून घेतलं. भाऊसाहेबांना ते म्हणाले, तुम्ही आता कुठे जाणार? भाऊसाहेब म्हणाले, म्हसवडला. त्यावर श्री महाराज म्हणाले, तुमच्या टांग्यात एका माणसाची जागा आहे, तर मी आपल्याबरोबर येऊ का? असं म्हटल्यावर भाऊसाहेब साहजिकच या म्हणाले. तेव्हा श्री महाराजांनी आपलं आणखी अवघड काम त्यांच्या गळ्यात हळूच घातलं. श्री महाराज म्हणाले, माझी आई समोर दारात उभी आहे, तिची परवानगी तेवढी काढा. खरं तर यावेळी श्री महाराजांचं वय 30 वर्षांचं आणि आईची परवानगी विचारा असं म्हणतायत. भाऊसाहेबांना हे जरा विचित्रच वाटलं, पण तरीही त्यांनी श्री महाराजांच्या आईला विचारलं. त्यावर गीताबाईने फणकारून म्हटलं, गेल्या वेळी हा असा गेला तो 9 वर्षांनी परत आला. यावेळी तुम्ही जबाबदारी घेत असाल तरच पाठवते. श्री महाराजांना हे सांगितल्यावर श्री महाराज अजिजीने भाऊसाहेबांना म्हणाले, यावेळी मी नक्की लवकर परत येईन आणि आईला नमस्कार करून निघाले. म्हसवडला गेल्यावर ओळखीच्या मंडळींकडे उतरायला जातो म्हणून गेले आणि तिथून श्री महाराज पंढरपूरला गेले. त्यानंतर भाऊसाहेबांची आणि श्री महाराजांची भेट 25 वर्षांनी झाली. असो साधक हो, पुढील भागात आपण श्री महाराज व परमपूज्य भाऊसाहेब केतकर यांची दुसरी भेट कशी झाली हे आपण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या
9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.